सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
विठ्ठला 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 बसल्याने सर्व महिला पुरुष मंडळ सर्वांनी भजन करा आणि टाळी वाजा. हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आवडीच्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझी सुफल हा जन्म बरोबर दया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे आवडीच्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझे सुफळ हा जन्म होईल ते थोनी देता आलिंगन वैष्णवांशी आवडीच्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझे तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडीच्या हरी अंतरापासोनी ऐसियाचे मनी अर्थ माझे पांडुरंगा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शबरी नाम कुलोत्पन्न मारुती नाम यस्य पिता माता रागिर नाम यस्य नमामि किसनगिरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी
आवडीची धनी फेडावया आवडीच्या हरी अंतरापासूनी ऐसियाचे मनी अर्ध माझी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग भक्त जगद्गुरु श्री तुकोबरायांचा पादचरणाचा असून भगवान परमात्म्याकडे एक विशेष प्रकारची मागणी एका वेगळ्या शब्दातून मागण्याचा प्रयत्न तुकोबरायांनी केलेला आहे. वारकऱ्यांची संगती घडावी, वारी करणाऱ्याची संगती घडावी, संतांची संगती घडावी, वैष्णवांची संगती घडावी, त्यांची मला भेट व्हावी अशी इच्छा तुकोबरायांनी वारीच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याकडे व्यक्त केलेली आहे. फक्त शब्द जरा तुकोबरायांचे वेगळे आहेत. माझे जातीचे मज भेटो कोणी. तुकोबराय म्हणतात, देवा जर मला आयुष्यामध्ये प्रवासात वारीचा प्रवास करत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना कोणाची भेट होणार असेल तर मला माझ्या जातीचे भेटू दे. काय होईल, मला त्यांच्याबरोबर माझ्या आवडीनिवडी पूर्ण करता येतील. आणि मग कोण तुकोबरांच्या जातीचा आहे हे दुसऱ्या चरणात सांगितलं. त्या असणाऱ्या व्यक्तीची वाट तुकोबरा किती पाहताल हे तिसऱ्या चरणात सांगितलं. त्याची फलश्रुती चौथ्या चरणात सांगितली. आणि तुकोबरा हे सगळं झाल्यानंतर काय करणार हे शेवटच्या चरणात सांगितलंय. विठाल सेवेपूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण श्री क्षेत्र देवगड संस्थान पंढरपूर शाखा या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं सर्व भक्त मंडळी जमलेलो आहोत. आज पंढरपूरमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही भरपूर भक्त मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. विशेष आकर्षण महाराष्ट्राचं म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. जसं बाहेरच्या राज्यात काहीतरी विशेष गोष्टी असतात, कुठे ताजमहल आहे, कुठे नदी आहे, कुठे एखादा जुना राजमहल आहे, तसं महाराष्ट्रात विशेष काय आहे तर महाराष्ट्रात विशेष आकर्षणाची गोष्ट किंवा तीर्थ म्हणजे पंढरपूर आहे. आणि पंढरपुराच्या निमित्तानं जी साधना वारकरी संप्रदायात अग्रगण्य मानल्या जाते किंवा ही साधना केल्यानंतर ज्याला वारकरी समजल्या जाते ती म्हणजे पंढरपूरची आपली वारी आहे. या वारीच्या निमित्तानं सर्व मंडळी आपण या ठिकाणी देवगड संस्थानच्या पंढरपूर शाखेवर जमलेलो आहोत. सेवेकरता उपस्थित सर्वप्रिय सज्जन माता भगिनी, गुणजन, गायक, वादक, टाळकरी, महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, श्रोते मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आषाढी वारीचा विशेष पर्व काळ आहे. या मठामध्ये मुक्कामाला असलेली काही भक्त मंडळी बाहेर गाऊन दिंड्या घेऊन परिसरामध्ये जसं जसं आपल्याला जागा भेटेल तसं आपण आपली दिंडी तिथं थांबलेली आहे. तिथून सर्व मंडळी आपण आषाढीचाच पर्व काळ बघून पांडुरंगाचे गुणवर्णन ऐकण्याकरता साधूच्या दारामध्ये आलेला आहात, म्हणजे सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दारामध्ये आलेला आहात. आणि माझं परम भाग्य आहे की आषाढी वारीच्या या महान पर्व काळावरती मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचा योग येतोय, सेवा करण्याचा योग येतोय. तशी रोजची ही सेवा चालूच आहे आपली. इथं टाळ वाजवण्यापासून पखवादाला कणिक मळण्यापासून प्रत्येक सेवेला पुण्य तेवढंच आहे जेवढं कीर्तनकाराला आहे. विठाल विशेष म्हणून या ठिकाणी मला आज बोलण्याकरता सेवा मिळालेली आहे. गुरुवर्य बाबाजींच्या कृपादृष्टी समोर या ठिकाणी कीर्तन सेवा मी करत आहे. पूजनीय स्वामीजींची उपस्थिती या ठिकाणी आहे. सर्व भक्त मंडळी आहेत. दोन्ही इंद्रासारखे मृदंग वादक आहेत. विशेषतः म्हणजे आपण जो रोज आनंद या ठिकाणी हरिपाठाचा घेतोय, कीर्तनाचा घेतोय आणि आपले असणारे गुरुवर्य पूजनीय बाबांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. असं प्रपंचामध्ये मुलाचे कष्ट पाहताना बापाला आनंद असतो. त्याला कष्ट आहे कष्ट करताना, पण बापाला तो आनंद असतो कारण डोळ्यासमोर सगळं उभा राहिलेलं दिसत असतंय. तसं बाबाजींनाही आपल्याला हे सगळं बघून एक आनंद आहे. गुरुवर्य बाबाजी डोळ्यासमोर हा सगळा आनंदाचा सोहळा पाहतात. कुठून प्रवास सुरू झाला, आता कुठपर्यंत आला, आणि हे सगळे आमच्यासारखे तरुण लेकरं, विद्यार्थी मंडळी, आम्ही शेवटपर्यंत आमची भूमिका ही विद्यार्थ्याची राहील आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा हरिपाठ चालू होता मी ते सांगतो, विशेष कष्ट म्हणजे
मृदंगाचार्यांचे असतात, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. लाकूड फोडायला जेवढी ताकद लागते तेवढंच मृदंग वाजवायला लागते. आदरणीय गिरिजनाथ महाराज आहेत, आदरणीय अमोल महाराज आहेत, आणि मग त्यांच्या त्या ताकदीमुळे ठेक्यामध्ये आम्हालाही एक पावली खेळण्याचं ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, आणि सगळं बघून बाबाजींना आनंद मिळतो. मग अशी मी निरीक्षण केलं, ज्यावेळेस हरिपाठ चालू होता, आपला सत्यगुरुरायाचे अभंग चालू होते, आणि वशिष्ठ महाराज, आमचे युवराज महाराज या ठिकाणी येत होते रोज. 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये किती आनंद झाला, नाही आनंदाशी जोडा, सांगायचंच नाही, फक्त अनुभव घ्यायचा. पण आज एक विशेष गोष्ट पाहिली, ज्यावेळेस तो छोटा मुलगा युवराज तो भिकारणीचं रूप घेऊन आला, बरोबर ना, वेडीचं रूप घेऊन आला, आणि त्याचे ते हालचाली सगळे, त्याचे ते चमत्कार सगळे बघून विचित्र येत असं तो, आणि त्याला तो रोल सूट होतो. आणि दुसरे म्हणजे वशिष्ठ महाराज, त्यांनाही त्या म्हाताऱ्या बाबांचा रोल सूट झाला. या दोघांकरता एकदा टाळी वाजवा. आणि हसता 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 डोळ्यामध्ये दोनदा पाणी येत असतं. एकदा दुःख झाल्यावर येतं आणि एकदा आनंद झाल्यावर येतं. हसता हसता एवढे हसत होते बाबाजी. बाबाजींना हसायला लावणं इतकं सोपं नाही बरं का, अजिबात नाही. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यांची कमेंट फार तर फार एवढीच असते की बरं बरं बरं, पण इतकं आनंदानं हसत होते. त्यांना स्तुती आवडत नाही, पण मी घडलेला प्रसंग सांगतो. आणि डोळ्यामध्ये पाणी आलं बाबाजींच्या, हसता हसता ते पाणी पुसलं, आणि परत सगळं हरिपाठ चालू झाला. आज आपण या सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीकडे बघितलं. ज्यांनी ज्यांनी सद्गुरू किसनगिरी बाबांना पाहिलं, लहानपणी पाहिलं असेल, काहींनी बाबांबरोबर जीवन प्रवास केला असेल, काहींनी बाबांच्या हातची भाकरी खाल्ली असेल, तो सगळा काळ त्यांनी पाहिला. आणि मग ज्या काळात सद्गुरू किसनगिरी बाबांना मुरम्याचे बाबा, बिल्ल बाबा असे शब्द म्हणून एक प्रचलित होते, नंतर नंतर हळूहळू ते संत रूपाला प्राप्त झाले. तसे ते संतच होते, पण लोकांना ती दृष्टी नंतर आली. आणि मग ज्या लोकांनी तो काळ पाहिला, गरिबीचा काळ पाहिला, ते लोक आजही इथं उपस्थित, त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या आज या ठिकाणी बसलेल्या आहेत. गोदेगाव, भालगाव, धामोरी, बहिरवाडी, अजून काय गावं असतील ते. आणि मग आज हा सगळा आनंद बघितला. पालखीकडे चांदीची पालखी बघितली, बाबांचा मढवलेला फोटो पाहिला, देवगड संस्थान पाहिलं, ह्या सगळ्या इमारती पाहिल्या, ही सगळी रोषणाई पाहिली, एवढं हजारो लाखो लोकांचं अन्नदान पाहिलं, चहा पाणी ही सगळी व्यवस्था तुम्हाला माहिती आहे. हे सगळं पाहिलं की पालखीकडे पाहिल्यानंतर किंवा बाबांच्या समाधीकडे पाहिल्यानंतर एक डोळा हसतो आणि एक डोळा रडतो. हसणाऱ्या डोळ्याने रडणाऱ्या डोळ्याने हसणाऱ्या डोळ्याला विचारलं, का रे बाबा का हसतोस? अरे बघ ना, म्हणले काय आनंद आहे. एक काळ असं होतं की बाबांच्या मागे एक माणूस चालायला नव्हता, आणि आज एवढे हजारो लोक या ठिकाणी आलेत. हे बिगर आमंत्रणाचे आलेले आहेत, साधूच्या दारात भीक मागणी करण्याकरता आलेले आहेत, आम्हाला सुखी ठेवा, आम्हाला दान द्या मागण्याकरता आलेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यांना एका भाकरीकरता 4 घरं मागावे लागत होते. 2 गोष्टी. तो हसणारा म्हणतो मला आनंदी म्हणून मी हसतो, आणि रडणाऱ्या डोळ्याने उत्तर दिलं, तुला आताचा आनंद दिसतोय, पण याच्या मागे थोडस जाऊन बघ. लहानपणी सद्गुरू मोठे बाबांनी घर सोडलं, प्रवरे तपश्चर्या केली, भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला, वेगवेगळे चमत्कार घडू लागले. दुसऱ्याचं कल्याण करण्याची ताकद, चमत्कार त्यांच्याकडे होती, शक्ती त्यांच्याकडे होती. पण स्वतःच्या पोट भरण्याकरता कधी मंत्र मारून किंवा जादूटोणा करून एक भाकर बाबांनी कधी तयार केली नाही. ती स्वतःच्याच हाताने थापली शेवटपर्यंत, आणि याला सगळे मंडळी साक्षीला. ती दानत त्यांच्यामध्ये होती, कारण साधू दीन वत्सल आहेत. 2 भाकरी मागून आणल्या, एखाद्या झाडाला टेकून बसायचं आणि तिथंच लगेच कुत्रं यायचं. तर आपली अर्धी भाकर कुत्र्याला देण्याची ताकद किंवा एक दयाद्र अंतकरण हे फक्त साधूच असू शकतं. पण आजच्या त्या लोकांना विचारा ज्यांनी तो काळ बाबांचा पाहिला, की खरंच ती एक भाकर एवढ्या हजारोच्या अन्नदानापर्यंत गेली असती का, गेली का? हे सर्व श्रेय आमच्या पूजनीय बाबाजींना आहे. गुरु बदलणारे तुम्हाला भेटतील. बाहेरचं सगळं वातावरण बघून, रोषणाई बघून, चमक धमक, मसाला मीठ मिरची सगळं बघून गुरु बदलणारे तुम्हाला भेटतील. पण ज्या गुरुच्या नावानं आपल्याला त्या ठिकाणी ठेवलंय, त्यांच्याकरता शेवटपर्यंत झिजत राहणं. मला तर कधी कधी भाव सुचतो की वन वन फिरले कन कन झिजले. हे सद्गुरू किसनगिरी बाबांचं जसं जीवन होतं तसं पूजनीय बाबांचंही आहे. आणि कुणाकरता?
तुमच्याकरता, आमच्याकरता, विद्यार्थ्यांकरता, सगळ्यांकरता आणि पुढच्या पिढीकरता सगळे सुखी राहावे. ते डोळ्यातलं पाणी हे दुःखाचं नव्हतं, ते डोळ्यातलं पाणी गिरिजानाथ महाराज आनंदाचं होतं. तेही लोक आज या ठिकाणी आहेत जेव्हा दिंडी निघली होती रामनाथ महाराज. आदरणीय बाबासाहेब महाराज त्याला साक्षी आहेत, आदरणीय रामनाथ महाराज आहेत, आदरणीय संजय महाराज निथळे आहेत, आदरणीय सशे महाराज आहेत, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गणपत बाबा आहेत. जेव्हा दिंडी निघली तेव्हा कोणत्या परिस्थितीत, म्हणजे किती साधनांमध्ये काढली असेल हे आपल्याला आजही सांगता येत नाही, हे त्यांना माहिती आहे. किती लोक बरोबर आले असतील, कुणाच्या घरी जावं लागले असतील, येता का दिंडीला. मग काही लोक असे म्हणत असतील दिंडी म्हणजे काय. अमोल महाराज पंढरपूरला जायचं, बरं मग आम्हाला काय भजन येत नाही बाबा. 2 शब्द प्रचलित होते, माफी मागून बोलतो, गुरुचं नाव घेऊ नये, पण 2 शब्द त्या काळात प्रचलित होते, किसन बाबा आणि भास्कर बाबा. बाबा आम्हाला काय भजन येत नाही, काय नाही, तुम्ही झेंडा घ्या. आणि त्यांनी झेंडी घेतली की मग कोणी तिरकं चालायचं, कोणी पुढे जायचं, त्यांना रांगेत लावत 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 इथपर्यंत प्रवास. मृदंगाचार्य नव्हते, गायक वादक नव्हते, पण स्वतःकडे ते सगळं साठा होता गुरुने दिलेला. पण इथं मोठ्या बाबांची शेवटची इच्छा होती की आपली परंपरा ही ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पावलावर पाऊल देऊन चालावी. याच्याकरता हा सगळा प्रवास सुरू केला. साधना आणि साधन. साधना म्हणजे आपण भजन पूजन करतो याला साधना म्हणतात, आणि त्याच्याकरता लागणारी सामुग्री, मग अगदी गाडीपासून टाळ, विना, मृदंग सगळं काय असेल ते याला साधन म्हणतात. त्या काळात साधना होती पण साधनं कमी होती. मृदंगाचार्य नव्हती, मागाशी विषय झाला सहज. वस्ताद नावाचे एक मृदंगाचार्य होते, मुरलीधर वस्ताद आणि तांबे. आता विनोदाचा भाग बघा तुम्ही. जसं आज आम्ही एखाद्या गावात वाजायला गेलो, कोणी गायला जातं, कोणी जातं, पेट्रोल पाण्याकरता त्यांना दान दक्षिणा द्यावी लागते. त्या काळात काय मागणी असतील बरं त्यांच्या, काय नाही, खाण्यापिण्याचं काय असेल ते, पण वादन चांगलं, कला चांगली, साधन चांगलंय, पण बिड्याचा कट्टल दिला तर तुमच्या दिंडीत वाजायला येतो. एक तर असा होता बहादर, देवगडला ज्यावेळेस पूजनीय बाबाजी नवीन नवीन आले तेव्हा तिथं भीती वाटायची, सगळं जंगल होतं आणि राखण कोणी नसायचं. मग बाबा म्हणायचे, ओ बाबा मला राखण तिथं, म्हणजे जोडीदार थांबा, एक बिडी मला, त्यांची भाषा, हे पोरा एक बिडी मला द्यावी लागेल रोज तर मी थांबेल. आता साधना भरपूर आहे पण साधना हळूहळू कमी होते. काळानुसार साधनं येत गेली, विद्यार्थी तयार होत गेले, आणि एक एक माणूस 75 पासून एक माणूस कमी होत गेला की ज्यांनी दिंडी ओढली होती. आदरणीय लिंबाजी बाबा असतील, आदरणीय वैकुंठवासी कडू पाटील विद्यार्थी असतील, आदरणीय सुकाळे गुरुजी असतील, अजून काय सर्व मंडळी. आणि तो माणूस डोळ्यासमोर जाताना पाहिला, दिंडीत माणसं वाढताना पाहिले आणि हळूहळू कमी होताना सुद्धा. बोला थोडं मोठ्याने बोला, मी बहिरवाडीच आहे. पाहिले, समोर पाहिले, पण आलेल्या तेवढ्याच आनंदाने स्वीकारत गेले, गेलेल्याचं दुःख अंतःकरणामध्ये साठवत गेले. मग त्यांना ते सगळं आनंद आठवत असेल ना. आता आमच्याकडून त्यांच्या शब्दाला कधीच आम्ही मागं पुढं नाही होत येणार, पण तरी जुन्या लोकांची जी सर होती, विनेकरी होते, आमचे आदरणीय मोठे मामा आरगडे टेलर होते, आदरणीय खोबरे मामा होते, आणि एक दिघे बाबा, असे 4-5 जण भजने, कधीच त्यांची द्वादश एकादश कधी काही चुकत नव्हतं. सकाळी काकडा सुरू होणार म्हणजे होणार. मग बाबाजींनी त्यांना जे 30-40 वर्ष दोरीत आणलं होतं ते आम्ही शेवटपर्यंत दोरीत येऊ शकत नाही. ते शिकवणारे, पण आम्हाला इतकं वळण बाहेरचं पडलंय की इथं आलं की त्यांच्यासारखं राहायचं आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा, एवढं नाचायचं, हे सगळं पावले खेळायचे त्यांच्याकरता. बाहेर गेल्यावर ज्याची त्याची परिस्थिती, गणेश महाराज सगळ्याला आपल्याला माहिती आहे. पण ती दोरीतली माणसं जी गेली ती सर कधी भरून निघणार नाही. आणि ती रंगदेवता त्यांना आता बघून आठवत असेल की ते माणसं होते. आताही लेकरं तयार झाली. हे 20-25-40 वर्षांनी स्वामीजींबरोबर कार्य करता करता, सेवा करता करता हेही म्हातारे होतील, होणार ना, हेही पुढं म्हातारे होणार. ही पुढची चिंता असते. आणि एक माणूस गेला की जवळचा माणूस, जातीचा माणूस, मांग महारचा मार, साळी कोळी धनगर ही जात नाही. जात म्हणजे गुण घ्या, जात म्हणजे आवड घ्या. जवळचा माणूस गेला की संतांनाच काय, बाबाजींनाच काय, तुम्हाला आम्हाला, अहो ज्याला ज्याची 8 दिवस आपल्याला संगती झाली एखाद्या हॉलमध्ये, रूममध्ये, आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपण इथं अभंग म्हणून निघतो, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, त्यावेळेस 8 दिवसाची ज्या व्यक्तीची संगती झाली त्याच्याकरता डोळ्यात पाणी येतंय. त्याचा कसाही स्वभाव असू द्या पण पाणी येतंय.
आणि मग हे सगळं आठवत चालतं, मग पुढच्या कार्यात आनंद येत नाही. तुमची आमची परिस्थिती सोडा. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर पुढचं वर्ष आलं वारीचंच. मागच्या वर्षी सगळं कीर्तनाचं वातावरण वाळवंटामध्ये झालं होतं. या वर्षी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. सर्व वारकरी जमले. सावता बाबा आलेत, संत चोखोबाराय आलेत, कबीर महाराज, संत जनाई, मुक्ताई, सगळे मंडळी आलेत. पण कीर्तनात काय रंग देवता येत नव्हते. आणि रंग देवता ही कीर्तनात निर्माण करावी लागते, ती कुठून आणता येत नाही. ही तिथला टाळ, तिथला मृदंग, श्रोत्यांचा प्रतिसाद आणि कीर्तनकाराच्या बोलण्यावरून असलेल्या या सगळ्या वातावरणाच्या ज्या लहरी आहेत, आधी कीर्तनकाराला त्याच्यात उतरावं लागतं, मग टाळकऱ्यांना, मग मृदंगाचार्य सगळे उतरले, एकरूप झालं की मग सगळं काही होतंय. पण नामदेव महाराज त्या कीर्तनात रंगत नव्हते. आणि हे बघून पांडुरंग परमात्मा आले, म्हणले नामदेव राय नामा, यांचा आवडीचा शब्द होता नामा. लोकांच्या तक्रारी यायला लागले बरं का, काय कीर्तन काय रंगाना म्हणले. मागच्या वेळेस जरा चांगलं झालं, यावर्षी काय रंगाना म्हणले. या युट्यूब फेसबुकच्या काय नादी लागू नका. गणेश महाराज काय तक्रारी यायला लागले म्हणले. त्या नामदेव महाराज म्हणले, अहो देवा, मागच्या वारीला माझा सखा माझ्या समोर होता, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, माऊलींनी चाल म्हणली होती आणि तेव्हा मी या वाळवंटात असं कीर्तन केलं होतं देवा की तुम्ही पितांबर गळेपर्यंत नाचले होते. मग नाच ना नामा. त्यावेळेस नामदेवरायांचे शब्द आहेत, पांडुरंगा पितांबर सुटेपर्यंत नाचेल, पितांबर सुटेपर्यंत. माझा शेला गळून पडला तरी नाचेल, पण एक वेळ मला माझ्या सख्याची भेट करून दे. श्री ज्ञानदेवाची भेट होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरीये. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हा. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा तो देवा. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार. सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा तो देवा. सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिव्हार. नामयाचा जो जिव्हार. नामयाचा तो देवा. नामयाचा तो देवा. ज्या नामदेवरायांना क्षणाक्षणाला देवाची संगती, त्यांना सुद्धा बरोबर आलेली जे संत होते ज्ञानोबाराय यांच्याशिवाय करमलं नाही. आणि एवढे लोक आपल्या देवगड संस्थांचे, त्याचं शाळेचं शिक्षण कमी असेल, पण बाबाजींच्या दोरीच्या बाहेर त्यांनी कधी एक पाऊल टाकलं नाही. एक एक माणूस कमी होत गेला. आता साधनं वाढत गेली, साधनं वाढत गेली आणि साधनाही वाढत गेली. जुन्या काळात मृदंगाचार्य नव्हते, आता एवढे मृदंगाचार्य, गायनाचार्य आदरणीय अतुल महाराज आहेत, सोमनाथ महाराज, राम महाराज आहेत, मृदंगाचार्य रोहित महाराज, दादा महाराज, गणेश महाराज, दत्ता महाराज, आमचे शशिकांत महाराज, किती कीर्तनकार. जुन्या काळात मी म्हणतो बाबाजी धरून 4 कीर्तनकार असतील. पूजनीय बाबाजी, आदरणीय रामनाथ महाराज, गणपत महाराज आणि मारुती बाबा. ही सगळी लेकरं बाबाजींनी तयार केली. पूजनीय स्वामीजींचं आम्हाला क्षणाक्षणाला मार्गदर्शन असतं. कसं बोलायचं आणि काय बोलल्याने बाबाजींना आनंद होईल. आणि आम्हाला बाबाजींच्याही शब्दाच्या बाहेर जायचं नाही, स्वामीजींच्या नाही. कारण आम्ही जरी बाबाजींजवळ राहिलेलो असलो 10-20 वर्ष, तरी आमच्या स्वामीजींना बाबाजींची एवढी काळजी आहे. किती काळजी. रोज सकाळी एक चांगली बातमी बाबाजींच्या कानावर गेलीच पाहिजे, तर त्यांना आनंद आहे. ही त्यांची भावना आहे. यापेक्षा आम्हाला काय दुसरं काय पाहिजे.
मृदंगाचार्य घडले, कीर्तनकार झाले, टाळकरी झाले, सर्व आले. पूजनीय काकांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. एखाद्याचं नाव राहून जाईल माफ करा. चोपदार मंडळ आहेत, आदरणीय बाळू महाराज तात्या आहेत. साधना कमी होती पण साधना भरपूर होती. आता साधनं जास्त झाली आणि साधना आपल्याकडून कमी व्हायला लागली. आमच्या गुरुवाराने एक उदाहरण सांगितलं होतं. ज्यावेळेस मी आळंदीला राहिलो होतो निळोबारा धर्मशाळेमध्ये, त्यामध्ये आदरणीय उल्हास बाबा त्यावेळेस शिक्षक नव्हते, पण ते तिथं राहत होते, सूर्यवंशी बाबा, आणि एका कोपऱ्यात उमेश बाबा दसऱ्यात राहत होते. त्यामुळे लक्ष्मण आम्ही अशा काळात कीर्तनकार नवीन नवीन झालो. काही भागात गेलं की मृदंगाचार्य राहत नव्हते. एका गावात गेलो म्हणले तर तिथं एक नवीन शिकणारा मुलगा होता आणि त्याला 2च बोल येत होते. स्वामीजी विश्वनाथ गिरी महाराज त्याला 2च बोल येत होते, धागे नात्ता आणि घी गीता. काय कीर्तन करायचं? आता कीर्तनात वेगवेगळे ताल असतात, वेगवेगळ्या चाली असतात. विठ्ठल विठ्ठलचा बोल वेगळा, रामकृष्ण हरेचं बोल सगळं. पण माघ कसं यायचं? आदरणीय बंडा तात्यांनी कीर्तनाला पाठवलं होतं. मी कीर्तन केलं म्हणले. म्हणलं बाबा आता 2 बोलात कसं कीर्तन केलं? म्हणे ते आता मी इथे नाही सांगू शकत. आणि मग मी त्याच्यावर विचार करत राहिलो. म्हणलं 2 बोलात कसं कीर्तन होईल? मी अर्धा पाखवादे पण आहे बरं का. सगळं थोडं थोडं दिलं बाबाजीने. आणि मग कसं केलं असं आपण बघू. आणि तो पखवादी मुलगा असा होता, म्हणायला लागल्यानंतर त्याला वाजवता येत नव्हतं. मग आधी त्याला वाजवायला लावायचं, मग आपण म्हणायचं. बघा तुम्ही आता आदरणीय गिरीनाथ महाराज, अमोल महाराज, दागिनात ताने घेत त्याच्यावर आपला हरिपाठाचा ठेका धरायचा, त्याच्यावर सगळं कीर्तन केलं बाबाने. वाजव तुम्ही आता. टाळी वाजवा. जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहू रूप पाहू सुख झाले ओ साधने दुहाई. हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडी निरंतर हेची धार. हरे गोपाल कुमारी, हरे गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. हरे विठोबार कुमारी, हरे गोपाल कुमारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय. हो त्याला उत्तरणी पण येत नव्हती. जय विठ्ठल. हा विनोद नाही. इथे एक आमचे पप्पादी बसले पुढे आपले भालगावचे, हा ते आलं लक्षात. त्यांनी बाबाजींचे तरुणपणात कीर्तन वाजवले, मग त्यांना सुद्धा बाबाजींनी ऍडजस्ट केलं. आणि आज मृदंग महामेरू गिरिजानाथ महाराज, आदरणीय अमोल महाराज जे टीव्हीवर जाऊन येतात, यांना सुद्धा लेकरं म्हणून सांभाळतात. किती काळ पाहिला हा सगळा साधन आणि साधना. विठ्ठल विठ्ठल या पवित्र असणाऱ्या तीर्थावरती, या पवित्र आषाढी काळाच्या पर्व काळावरती आपल्याला ही सगळी साधना करते. मोठं तीर्थ आहे.
5 गोष्टी साधनेमध्ये लागतात: देव, तीर्थ, क्षेत्र, संत आणि साधना. इथं देव किती आगाध आहे, किती मोठा आहे देव. तो हा देवांचाही देव गणपती बाबा, काय कळी काळाचं किंवा बळिया माझा पंढरीराव, जुनात जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेंगणे, लोपले होते पारिखेपणे, ठाव चढणे चुकविला. अगदी जुना देव, युगे 28. इथलं तीर्थ बघितलं तर अवघेची तीर्थे, घडती एक किंवा घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. तीर्थही तेवढंच पवित्र आहे. क्षेत्र म्हणजे बाप तीर्थ पंढरी, जे दुसरीकडे कुठं होण्याकरता, एखाद्या दुसऱ्या तीर्थावर होण्याकरता, पुण्य मिळण्याकरता कितीतरी काळ घालावा लागतो, ते पंढरपूरमध्ये अगदी कमी वेळामध्ये आपल्याला मिळते. म्हणून पंढरपूरला यायचं. आणि पंढरपूरचा देव हा श्रीमंताचा देव नाही, हा कुणाचा देव आहे सर? हा गरीबाचा देव आहे. पूजनीय काका या ठिकाणी उपस्थित आहेत. जुन्या काळात तुम्ही ते ऐकलेलं आहे. सोन्या चांदीनं मढला श्रीमंताचा बालाजी, गरीबाचा इठोबा पाना फुलात राजी. महाराष्ट्र कुठल्याही देवस्थानाला जा, पायाला स्पर्श करायला परवानगी नाही. हा एकमेव देव आहे की जो भक्ताला पायाला स्पर्श करून देतो. देव, तीर्थ, क्षेत्र, संत, भक्त पुंडलिकराय आणि सगळे संत मंडळी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबा काका, चोखोबाराय, सावता महाराज, बहिणाबाई, हे सगळे संत इथे येतात. म्हणून सगळ्यांचं दर्शन होतं. आणि आता माझ्या अंतकरणातला भाव सांगतो. चंद्रभागेच्या तीरावर आपला असणार हा आश्रम, म्हणजे 10, 20, 30, 40, 100 वर्षापूर्वी इथं वाळवंट होतं. हळूहळू ती जागा भरत गेली. जागा बघा पूजनीय बाबाजींनी किती दूरदृष्टीने निवडली. दूरदृष्टी म्हणजे कशी? चंद्रभागेचा काठ तिथं वाळवंट, इथं आज जर खांदलं खूप खोल तर वाळू भेटू शकते. आणि दुसरी दूरदृष्टी म्हणजे जाण्याकरता सुद्धा सोपं आहे. आपलं एक चौक फक्त क्रॉस केला की गाड्या निघायला सोपं. आणि इथं चंद्रभागाच्या तीरावर ही पवित्र भूमी. ज्यावेळेस रोज आपण दिंडे येताना पाहतो, ज्ञानोबाराय, तुकोबारायचं भजन करत गावापासून पंढरपूर पर्यंत येतात. पण आमच्या सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा कलर, हा मठ दिसला की ओम नमो सद्गुरु, जय जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु, जय जय किसनगिरी बाबा, जय 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 किसनगिरी बाबा, जय हला हला किसनगिरी बाबा, किसनगिरी बाबा, जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु, जय जय किसनगिरी, ओम नमो सद्गुरु, जय जय किसनगिरी बाबा. संप्रदायाने, वारकऱ्यांनी, कुठली दिंडी असू द्या, ज्ञानोबाराय, तुकोबाराय म्हणजे सगळे संत मंडळी त्याच्यामध्ये आले. तुका झाला शे कळसन, ज्ञानदेवी रचला पाया. मधी कोणाला येऊन दिलं नाही संप्रदायाने. पण इथं आल्यानंतर जर आपल्या मोठ्या बाबांचं भजन होतंय तर अजून 3, 4, 5 वर्षाने लोक आतमध्ये येऊन दिलं नाही. गर्दी असली तर बाहेरची मुठभर बुचकुलभर माती कागदात घरी बांधून नेल्याशिवाय राहणार नाही, कारण ही बाबांच्या आश्रमातली. आताही नेत असतील का? इथं साधना झाली, साधन झालं, सगळं काय हळूहळू सगळं भेटत गेलं. आणि या सगळ्या काळामध्ये हळूहळू विद्यार्थी तयार होत गेले. कीर्तन इथं आज पंढरपूरमध्ये आषाढी वारी महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार उपस्थित आहे. आदरणीय चैतन्य महाराज दिगलूरकर, जयवंत महाराज बोधले, पाटील महाराज, सगळे A to Z सगळे. पण तरी आमच्यासारखे लेकरांची कीर्तन का? कारण आम्ही बाबाजींबरोबर लहानपणी राहिलो, पण तरुणपणात समजत्या काळात आम्हाला पूजनीय स्वामीजींबरोबर सेवा करायची. आणि ही जोडून ठेवण्याकरता हे सगळे सगळ्यांना एकत्र करत राहिले. विठ्ठल विठ्ठल देव, तीर्थ, क्षेत्र, संत आणि साधना. इथली साधना सुद्धा एवढी श्रेष्ठ आहे. एखाद्या फाटक्या कपड्यातला म्हातारा माणूस चहा घेताना एखाद्या टपरी पुढे बसलेला दिसला, एखाद्या कलेक्टर जर आला तर त्या कलेक्टरला त्या वारकऱ्याची सर येऊ शकत नाही. त्याची साधना आतून आहे, तो दाखवत नाही. विचारलं ना, बाबा किती दिवसाचे आता पंढरपूरला? पाहू लई दिवस झाले.
कलेक्टर म्हणतात बाबा पण तरी सांगा ना किती वर्ष झाले, 2 वर्ष 5 वर्ष. म्हणले भाऊ 90 वर्ष झाले पंढरपूरला येतो. मग बाबा तुमचं वय किती? म्हणले माझं 90-91 वय आहे. मग एवढ्या वाऱ्या आईच्या पोटात असल्यापासून वारी करतो म्हणले. फाटक्या कपड्यातला वार अहो शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर असा वरून बघितल्यानंतर माणसाची साधना काय करणार आहे? कोण जाणे कोणा घडे उपासना. शेजारी बसलेला माणूस, 2 माणसं रेल्वेमध्ये बसले, रेल्वे निघाली. एक मुंबईचे साहेब होते आणि एक गावाकडचा गिरिजात महाराज. फाटक्या कपड्यातला माणूस होता. त्या साहेबाला वाटलं काहीतरी टाइमपास करावा, मुंबईपर्यंत जायचंय, मग काहीतरी वेळ घालायचा म्हणून काहीतरी करू आपण. मग बाबांनी विचारलं बाबा कुठले? मुंबईचे का? नाही हो, मुंबईला चाललोय मुलाला भेटायला. आणि मग बाबाने विचारलं साहेब तुम्ही? म्हणले मी मुंबईला राहतो, गावाकडं पाहुण्याला भेटायला आलो होतो. बरोबर. साहेबांनी पुढचा प्रश्न केला बाबा तुम्हाला पत्ता खेळता येतो का? पत्ते खेळता येतात का? बाबा म्हणले नाही हो, वारीच्या दिवशी असं नाव नका घेऊ, पाप येते. पत्ता येत नाही बाबा तुम्हाला? तुमच्या वडिलांनी तुम्हाला पत्ता नाही शिकवला? बाबा म्हणले नाही शिकवला. बरं बाबा मग तुम्हाला गाणी येतात का? नाही हो गाणी नाही येत, मला हरिपाठ येतो म्हणले. हरिपाठ गवळण येतात निळो करायच्या, काकडं येतो म्हणूक म्हणले. साहेब म्हणले नाही नाही नका म्हणू. मग बाबाने सहज विचारलं साहेब का विचारताय? अहो एवढा 4 तासाचा प्रवास जायचा, काही करमणूक नको का? का सांगतो, साधना कळत नाही एखाद्या माणसाची, शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर अंतरंगातला काय कळणार त्याच्या? आणि मग बाबा म्हणले नाही मला पत्ते गाणे वगैरे नाही. साहेब तुम्हाला येते का गाणे? हो 100 गाणे येतात, एकदा सुरू केलं तर शेवटपर्यंत थांबत नाही मी. 100 गाणे एका दमात म्हणू शकतो. बरं कुणी शिकवेल तुम्हाला गाणे? आमच्या वडिलांनी शिकवले. साहेब म्हणले साहेब तुम्हाला हरिपाठ नाहीत, काकडं नाहीत? नाही येत मला काकडा. पत्ता खेळता येतो का? हो पत्ता खेळता येतो. हरिपाठ नाही येत तुम्हाला? हरिपाठ नाही येत. पत्ते कुणी शिकवले साहेब? म्हणले आमच्या वडिलांनी शिकवले. म्हणले फार नालायक होतो तुमचा बाप. माफी मागून बोलतो. तुम्हाला हरिपाठ नाही शिकवला, तुम्हाला दिंडीत एखाद्या पाठवलं नाही, नव्हतं भजनेत पण झेंडा घेऊन चाला, असं नाही शिकवलं. जाऊ द्या पण काय करायचं, चला आपण काहीतरी करमणूक करू. म्हणले बाबा तुम्ही मला एक प्रश्न विचारा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे, आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही तर मी तुम्हाला 100 रुपये देईल. म्हातार बऱ्याच दिवसाचं जुनं होतं ते, त्याचे पित्र जेवून आलं होते. ते म्हणले साहेब अहो मी गरीब आहे, मला थोडी सवलत द्या. काय? तुम्ही मला प्रश्न विचारला आणि मला जर उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला 10 रुपये देईल. कबूल आहे का बुवाजी? कबूल आहे का? कबूल आहे का? द्या 10 रुपये. बरं आहे का प्रश्न? आणि साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. साहेब म्हणले ठरलं 100 रुपये का? माझ्याकडे कोट्याने पैसे, पण माझं ज्ञान वाढेल. या म्हाताऱ्याला काय करणार आहे? म्हणले फाटके कपड्यातल्या की हे सगळे मागं 40 जण पळून गेले, ते कोणत्या गावात गेले? तेव्हा गुवाहाटी. असं काहीतरी विचारू. सोशल मीडियावर ज्यांना व्हॉट्सअप माहित नाही, जुने लोक अजूनही की ज्यांना व्हॉट्सअप मोबाईल माहिती नाही. साहेब म्हणले बाबा विचारा प्रश्न. पहिला मान बाबांना दिला. बाबा म्हणले साहेब 20 पंखाचा 10 चोचेचा आणि 3 डोळ्याचा पक्षी कोणता? एसी हॉल बुक केला होता, ते एसी डबड. साहेबाला एसीत घाम आला. साहेबांनी सगळे आठवले, सगळे प्रश्न, काय सापडलं नाही. साहेब म्हणले बाबा थोडंसं वॉशरूमला जाऊन येऊ का? ठीक आहे म्हणली या जाऊन. फोन लावला सगळ्या पाहुण्यांना. 20 पंखाचा 10 चोचेचा 3 डोळ्याचा पक्षी काय कळा ना बा. नवीन मोबाईल निघाला ॲपलचा, त्याला आपण बोललो की तो आपल्याला उत्तर देतो. हे श्री म्हणलं की त्याला काहीतरी प्रश्न विचारायचा आणि तिकडून उत्तर देतं ते आपोआप. त्याला विचारलं, त्याने काही सांगितलं नाही. साहेब आले, 100 रुपये खिशातून काढले. बाबा हे धरा 100 रुपये, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, विचारा आता. साहेब तुम्ही प्रश्न. बाबा म्हणले साहेब म्हणले बाबा माझाही तुम्हाला हाच प्रश्न आहे. काय प्रश्न? विचारा. हाच प्रश्न. 20 पंखाचा 10 चोचेचा 3 डोळ्याचा पक्षी कोणता? म्हाताऱ्या बाबाने कोपरीत हात घातला आणि 10 रुपयाची नोट साहेबाच्या हातात ठेवली. तुम्ही एवढे विचित्र असताना असं वाटलं नव्हतं राव मला. म्हणजे साहेबाचे हाल झाले आणि तुम्ही हसू राहिले कशाला? अहो फाटक्या कपड्यातला माणूस कळत नाही. एखादा फाटक्या कपड्यातला वार करीन त्याच्या जीवनात किती साधना घडली कळत नाही. इथली साधना सुद्धा लुप्त आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या आषाढीच्या पर्व काळावरती खेळ खेळण्याकरता जसं आपण हरिपाठात पावली खेळतो
तसं संतांनी सुद्धा वाळवंटामध्ये खेळ खेळले. खेळ मांडियेला वाळवंटे गावी गणपती वैष्णव वाळवंटे गावी गेला वाळवंटे गावी वारकरी मंडळी आपला शेवटचा दिवस शिवारी खेळ काल्याच्या कीर्तनात असतात. संतांनी सुद्धा वाळवंटात खेळ खेळले. कीर्तनात मग ते वेगळ्या पावले असतील किंवा त्यांचे काही रूपक असतील. हा मामा आषाढी कार्तिकीचा मामा आषाढी कार्तिकीचा मामा आषाढी कार्तिकीचा मामा आषाढी कार्तिकीचा साधू संत गरजती वाचा साधू संत गरजती वाचा एका जनार्दनी मने त्याचा हमामा तू गाले हमामा तू गाले हमामा तू गाले हमामा तू गाले आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी वो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी वो पुंडलिक देवता शोभेवान पुंडलिक देवता शोभेवान पुन्हा एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून एकटी बोला 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 कृष्णाबाई माऊली जाओ बोला 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 कृष्णाबाई माऊली जाओ बोला बोला कृष्णाबाई माऊली जाओ बोला बोला कृष्णाबाई या आषाढीच्या पर्व काळावर खेळ खेळले. हमामा आषाढी कार्तिकीचा साधू संत गरजती वाचा सगळे काही. आणि या पर्व काळावरती आज आपण साधना करत 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 पूजनीय बाबाजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू किसनगिरी बाबांच्या सामर्थ्याने तपश्चर्याने आणि पूजनीय स्वामीजींच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी वास्तव्य करत आहोत. आज वारीचाही दिवस आहे, जागराची सेवा आहे. जागर म्हणजे गोंधळ करायचा, जागर करायचा, देवाकडे काहीतरी दान मागायचं. दान मागायास आलो दान मागायास थोर करून या आस. काय मागायचंय सर? डवळे सर सर आम्हाला शिकवायला होते, खूप विनोदी होते. हे दान दे गा देवा दान दे का देवा दान दे का देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुणगाई नावरे गुणगाई नावरे आवडी आवडी गुणगाई आवडी आवडी गुणगाई देवाला मागायचंय आपल्याला काहीतरी आज. आणि आपणही देवाला आपलं सगळं काही देऊन टाकायचंय. सगळं देवाला दिलं की देवही आपल्याला काहीतरी सर देतो. आता सर आज बोलत नाही, आमचे सर आहे, सगळं काही दिलं पाहिजे. सरांना सकाळी पेन मागितलं, सर मला पेन देत नव्हते. आता आज तुम्ही बोलत नाही म्हणून मला बोलण्याची संधी मिळाली. आणि उद्या तुम्ही बोलताना तर मी लवकरच जाणार आहे सकाळी. पण जाऊ दे, विनोदाचा भाग सोडा. आज काहीतरी देवाला मागायचं. तसं आपल्याला मागायची गरज पडत नाही, कारण देवाने भरपूर काही आपल्याला दिलेलं आहे. जेणे हा जीव दिला दान, दिले इंद्रिय हातपाय कान, देवे दिला देह, सगळं काही दिलंय. मागायची गरज पडत नाही, कारण हा दरबार संतांचा आहे. आणि संतांनी देवाला असं सांगितलं की आलेल्या लोकांना सगळं काही, भक्ताला सगळं काही द्यायचंय. घातला दुकान देती आली यासी दान फुकट. कुठल्याही भावनेनं कीर्तनात या. आपण प्रत्येक जण एक इच्छा घेऊनच कीर्तनात येतोय.
वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडितः गायको स्वरमिच्छन्ति टाळ घोष इतरे जनः. वैदिक म्हणजे ब्राह्मण काका असतील, हरिपाठात आले ते नाही बरं का. ते म्हणतात एखाद्या कथेला पोथी पुराणला गेलं की वैदिको वर्णमिच्छन्ति, पुढचा एखादा पंडित असला तर ते पहिलं त्याच्या वर्णाचा जातीचा विचार करतात, त्याच्या शब्दावरून स्पष्टतेवरून. शब्द स्पष्ट आले नाही संस्कृत भाषेचे तर ते म्हणतात हा खानदानी दिसत नाही. वैदिको वर्णमिच्छन्ति अर्थम इच्छन्ति पंडितः. गायक, कीर्तनकार, कथाकार प्रत्येकाला वाटतं थोडं लांब कीर्तनाला गेलं का दान दक्षिणा जरा चांगली मिळावी. अर्थम इच्छन्ति पंडितः गायको स्वरम इच्छन्ति म्हणजे मागतोय तो, इच्छा करतो. इथं आल्यानंतर गायकाला वाटतं एखादी चांगली चाल ऐकायला भेटावी. आणि शेवट ज्यांना काहीच कळत नाही ते म्हणतात टाळाचा आवाज, मृदंगाचा आवाज, हा सगळा ब्रह्मानंद उठला की जरा 2 तास आपल्याला घरचं दुःख विसरल्यासारखं होतंय. टाळ घोषी तरे जना. म्हणून इथं कुठल्याही भावनेने इथं मागायची गरज पडत नाही. एक सावकार होते जुना काळ. सावकार खायचे प्यायचे आणि झोपून राहायचे आजगारासारखी. 160 किलो वजन झालं त्यांचं. एक दिवस त्यांची धर्मपत्नी त्यांना म्हणाली, का हो खाता पिताना आजगारासारखे झोपून राहता, गावात सप्ताह चालू आहे, वारी चालू आहे, जा एखाद्या दिवशी कीर्तनाला. या पैशा पाण्यात तुमचा उद्धार आहे का? बघा म्हणले काय भेटतं देवाच्या दारात. आता इच्छा काहीच नाही, फक्त बायको म्हणाली म्हणून जायचं. आणि आले ना सावकार. खाणं डोलत डोलत आला. 160 किलो वजन. आले, कीर्तन सुरू होणार होतं, रंगदेवता सगळे तयार झालेली, सगळे असे शिस्तीत बसलेले. लवकर येऊन लवकर बसाव. पण काही लोकांना उशीर येऊन इकडं तिकडं पाय सवय असते. मला पाहिलं तुम्ही इकडं तिकडं बघायला लागले. आता कीर्तनकार म्हणले विक्षेप होण्यापेक्षा आले सावकार, या या या, असा हात केला त्यांना. या म्हणले इकडून या. असं इकडून या तुम्ही तांबे पटेल, असं इकडून काढा. त्यांना साईडनं काढलं, पुढं आले. आले का? हो बरं, या बसा बस. बसले का? हो बस बस. कीर्तन सुरू झालं आणि ते पखवादाच्या गोडीला काय ते टेकून बसले. त्यांना झोप लागली. बलात्कारे जरी अनिला कतीसी निद्रा घे लोडाशी टेकून या. 2 तास झोपले. कीर्तन झाल्यावर त्यांना कोणतरी उठवलं. सावकार कीर्तन झालं, जा म्हणले घरी. इतक्या लवकर कीर्तन होत असतं का म्हणले? झालं म्हणले, तुम्ही झोपले होते. मग जाताना सहज ते म्हणले चालले का? चाललो म्हणले. घरी गेल्यानंतर धर्मपत्नीने विचारलं, का हो काय आणलं तुम्ही कीर्तनातून? देवाच्या दारात काय भेटले? एखादा अभंग, एखादा विनोद, चाल, दृष्टांत, ओवी, अभंग काही घेऊन आले तुम्ही? ते म्हणले माफ कर म्हणले, मी झोपलो होतो कीर्तनात. म्हणजे तुम्ही 2 तास काहीच ऐकलं नाही? ऐकलं ना म्हणले. काय आले का या, बसले का बसा. आणि घरी येताना मला म्हणले चालले का? आले का या, बसले का बसा, चालले का जा. ते म्हणले देवाच्या दारातले शब्द एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, याचाच जप करा म्हणले. त्याने काय होईल? होईल काहीतरी. आणि मग सावकाराने बास टाकली, जप करायला सुरुवात केली. 9:30 वाजता. आले का या, बसले का बसा, चालले का जा. आले का या, बसले का बसा, चालले का जा. आले का, बोला, आले का, बसले का, चालले का. 1 वाजेपर्यंत असा जप रंगला. कोणत्याही शब्दाला तुम्ही चाल लावा, माणूस रंगल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या चालीत एक नाद असतो, एक लहरी असतात. शिव्या जरी दिल्या आईसाहेब जनाईनी देवाला, पण त्या शिव्याला तुम्ही चाल लावा, तुम्हाला असं वाटतं अभंग का काय. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारण. भांडणच होणार नाही. तुम्ही भांडणात चाल लावून शिव्या द्या, वादच नाही. फक्त ठाईच्या चालीत नका देऊ शिव्या. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते रंगले सावकारान. योगायोगाने सावकाराच्या घरी 1 वाजता चोरी करायला चोर आले. चोर म्हणले सावकार झोपले का बघावं म्हणून भिंतीच्या आडुशानं असं डोकून पाहिलं. सावकार म्हणले आले का? अरे पाहिलं र म्हणले. बसा थोडं खाली बसा. चोर खाली बसले. चोर निजल्या नाडोनी. चोर खाली बसले. सावकार म्हणले बसले का? बसा 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 बसा. चोर गावातले होते. चोर म्हणले बहुतेक ओळखलेलं दिसतंय, त्यापेक्षा पुढचं एखादं घर बघू, चला म्हणले पळा इथून. चोर पळायला लागले. सावकार म्हणले चालले का? आणि मग चोराचे थरथर थरथर हातपाय कापायला लागले. म्हणले नावानिशी ओळखलेलं दिसतंय, पण जाऊ द्या, किती मोठा अपराध असू द्या. तुकोबाऱ्यांनी गाथ्या सांगितलंय, किती मोठी चूक हो द्या, पुढच्याचे पाय धरा. तुका म्हणे कळ पाय धरल्या नचले बळ. सावकारात जाऊन पाय धरले. सावकार गडबडले. विचारणार तुम्ही कोण, कुठले, काय. तेवढ्यात म्हणले एक चोर म्हणला सावकार माफ करावा, तुमच्या घरी चोरी करण्याचं धाडस केलं. तुमच्या घरी नाही, आता महाराष्ट्रात चोरी करणार नाही. फक्त उद्या काय पंच कमिटीत नाव घेऊ नका. याच्या मोबदल्यात एवढं हे कालचं गठुडं तुमच्याकडे राहू द्या.
सावकार म्हणले काय याच्यात? म्हणले 100 तोळे सोनं कालची चोरीचं. म्हणजे तुम्ही चोर? हा सावकार. बरोबर जा, तुमचं नाव कुठंच येणार नाही म्हणले. आणि मग 1-1:30 वाजता धर्मपत्नीला उठवलं. म्हणले अगं एवढं गठोडं कपाटामध्ये ठेव. ते म्हणले काय या गठोड्यामध्ये? सकाळी ठेवलं असतं. म्हणले आजच्या कीर्तनाचं पाकिट आहे. बघा, साध्या भावनेने गेलेला माणूस. आता हा दृष्टांत आहे. पण देवाच्या दारात मागण्याची गरज पडत नाही. फक्त संतांनी एका रूपकातून आपण देव प्राप्त झाल्यानंतर काही चुकीचं मागू नये किंवा काय मागितल्यानंतर आपलं हित होईल याच्याकरता हे मागणीपर प्रकरण आहे. विठाल विठाल ज्ञानोबरांची मागणी वेगळी आहे, तुकोबरांची मागणी वेगळी आहे, भक्त शिरोमणी नामदेव महाराजांची मागणी वेगळी आहे, शांतीब्रह्म नाथ बाबांची मागणी वेगळी आहे. नाथ बाबांकडे गेलं तर ते सांगतात संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या गाथ्याचं आपण पारायण केलं. नामा काय पाहिजे तुला? पांडुरंगाने विचारलं, देवाने विचारलं. नामदेव महाराज म्हणतात देवा मला काय पाहिजे? बँकेचा मॅनेजरच मी आहे. म्हणजे देव माझ्या ताब्यात आहे, पण द्यायचंच असेल तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा. या सगळ्या वारकऱ्यांना उद्या सुखरूप घरी जाऊ दे. 20 एसटे आलेले बॅगी भरून ठेवा. विठ्ठल देवा दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. मागण्या वेगळ्या आहेत. ज्ञानोबरायांकडे गेलं तर आपल्या तालुक्यात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला दान दिला, 6-7 मागण्या केल्या. जे खळांची व्यंकटी सांडू. सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून आज आपण मांडीला मांडी लावून बसलेलो दिसलोय. दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य पाहू. म्हणजे सगळ्या जातीपातीचे एकत्र येऊन मांडीला मांडी लावून बसावे याच्याकरता ज्ञानोबरायांनी ते पसायदान मागितलं. आणि आज तुकोबराय तिथं म्हणतात की देवा मला जर काही द्यायचं असेल तर फक्त मला माझ्या जातीचे पाहिजेत. अभंगाचं पहिलं चरण. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी, मज भेटो कोणी, आवडीची धनी बेडावा, आवडीची धनी बेडावा, आवडीची धनी बेडावा, आवडे जाई अंतरापासून, आवडे जाई अंतरापासून. किती विरोधाभास. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्या जातीपातीची एकत्र येऊन मांडीला मांडी लावून बसावे आणि त्यांच्यामध्ये प्रेम नांदावं. आणि तर तुकोबराय म्हणतात की देवा तुला जर मला काही द्यायचं असेल या वारीच्या काळात तरी तुकोबरायाने असं म्हणू नये. कारण वारी म्हणजे एकात्मतेचं प्रतीक आहे. वारी म्हणजे समन्वय आहे की जिथं एका जातीला नाही सगळ्या जातीला एकत्र करूनच मग ही वारी सुरू झाली. तिथं तुकोबराय म्हणतात की माझी जातीचे तेव्हा मला जर भेटायचं असेल तर माझ्या जातीची भेटू दे. पण थोडंसं मागं चला. वारकरी संप्रदायाची सुरुवात, वारीची सुरुवात, भागवत संप्रदायाची सुरुवात, पंथाची सुरुवात ही जातीपासूनच सुरू झालेली आहे. आपण मागच्या वर्षी थोडासा बघितलं, थोडं स्पर्श करून पुढे जातो. माऊली निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, आईसाहेब मुक्ताई पंढरपूरला आले, चोखोबराय, कबीर महाराज, सावताबाबा हे सगळे राऊळाच्या पुढे बसलेले होते. वारीचा दिवस राऊळात जाऊन भजन करायचं तर पायरीवर बसलेले होते. माऊली आले. माऊलींनी आईच्या अंतकरणाने विचारलं चोखोबराय बाबा बाहेर का बसले? आतमध्ये जाऊन भजन करावं, नाचावं, पावल्या खेळाव्या. चोखोबरांच्या डोळ्यात पाणी आलं. घडलेला सगळा प्रसंग सांगितला. माझ्यावर चोरीचा आळ आणला म्हणली या पाडव्यांनी. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा रे आला, मनती देव बाटविला. धाव घाली विठू आता चालू नको मंद. आम्ही देवाला हात लावला की देव बाटतो माऊली असं यांचं म्हणणं आहे. म्हणून आम्हालाही मंदिरात जायचं नाही, आम्हाला येऊनही देत नाही. आणि कोपरी काढली, बंडी काढली अंगातली. चोखोबरांनी पाठ दाखवली. चापकाच्या फटक्याचे वळ होते. माऊलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारे संत असतात. समाजाला झालेलं दुःख बघून त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही त्यांना मदत करा, त्यांना सांगा या संकटातून कसं बाहेर पडायचं किंवा तुम्ही समाजाकरता रडा असं सांगावं लागत नाही. आज देवगड संस्थान हे सगळं हे आज दिसतंय नाही की त्यांच्या सोयी करता नाही, हे सगळं आपल्या सगळ्या सोयीचं करता आहे. आपल्या पुढच्या पिढ्या कशा सोयीला व्यवस्थित लागतील
कोण आत्महत्या करतंय, कोण काय करते, कोण चुकीच्या वाट्याला जातं हे जाऊ नये म्हणून गुरुवार, एकादश, पौर्णिमा डोकं टेकून न्याजा पोराला, याच्याकरता हे सगळं कळवलं. स्वतः त्यांच्या करता नाही. माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं, पायात काटा शिरावा तेव्हा डोळ्याला पत्र लिहावं लागत नाही की तुम्हाला आता रडावं लागेल. पायी काटा नेहटे परिते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचेनी. माऊली म्हणले काय अडचण नाही, चला आपल्याला मंदिरात जायला प्रवेश नाही, तुमची जात वेगळी आहे, चोखोबरात तुम्ही महाराज, नदीचं मूळ आणि संतांचं कुळ बघू नये, पण विषय आपला तो आहे. तुम्ही महाराज म्हणून तुम्हाला येऊ देत नाही, गोरोबा काका तुम्ही कुंभारात म्हणून तुम्हाला प्रवेश नाही, सावता बाबा तुम्ही माळी आहात म्हणून तुम्हाला जाऊ देत नाही, कबीर बाबा तुम्ही मुस्लिम आहेत म्हणून तुम्हाला जाऊ देत नाही. चला मला जर आज मंदिरात याला बाहेर कसं आणायचं आपण बघू. वाळवंटात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, किंवा वाळवंट जागरणाशी दिले, असे काहीतरी प्रमाणे तिथं कीर्तन करण्याकरता सगळ्यांना एकत्र केलं. कीर्तन कोणाचं ठेवायचं, आता कीर्तन सुरुवातच परंपरा पंढरपूरातून. शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, विठ्ठल बसवंत केला रे, बसवंत केला आपल्या गवंगाला शिकवली नाही आपल्या. कुणी खेळे चेंडू, कुणी विटी दांडू, भक्तीचा तो छंदू कृष्णाला खेळातून इकडं भजनाकडे आले. तसं नामदेव महाराजांचा लहानपणचा खेळ म्हणजे वेळा वापरा आपला धोतर म्हणून लंगोटी गुंडाळायची, तांत्रिक कपडे नसायचे आणि लंगोटी गुंडाळायची. कसं तरी आपले जे आहे त्या परिस्थितीमध्ये काही मित्रमंडळी घ्यायचे आणि मग कीर्तन सुरू केलं. असं नामदेव महाराजांचा फोटो जर बघितला आजचा, भरजरी वस्त्रातला, शेला पगडी घातलेली, पाणी मोठ्याचे हार आहेत, बिना आहेत, सुंदर धोतर आहे, हा फोटो बघितला तर प्रमाणावर विश्वास ठेवावा का फोटोवर, हा आपल्याला प्रश्न पडतो. तर प्रमाण हे सांगतंय सुंबाचा करदोरा रक्त्याची लंगोटी, नाम वाळवंटी कीर्तन करी, नाम वाळवंटी. या घरी मी सुरू केलं नाही, पण मित्र होते माऊली, सखा होते. माऊलींच्या मागणीवर नामदेव महाराज सुद्धा बाहेर आले. एकची टाळी झाली गोपाला सिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, एकची टाळी झाली. ज्ञानोबारांनी सुरू केल्यानंतर कितीतरी दिवस ते चालत राहिलं. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत म्हणायला अडचण नाही, कारण आधी जातीला इतकं काही महत्व नव्हतं.
जाती देवानं जातीचा शिक्का देऊन आपल्याला जातीला इथं पाठवलेलं नाही. आज कोणीच कोणाची जात अशी शरीरावरून ओळखू शकत नाही. तुम्हाला माहिती की माझी जात कोणती? नाही माहिती. माझी जात लवकर कळत नाही. का? मी नांगरे. नांगरेमध्ये माळी आहेत, नांगरेमध्ये सोनार आहेत, नांगरेमध्ये वंजारी आहेत, अजून काय बाकीचे आडनाव असतील, आणि नांगरेमध्ये मराठा आहे. पण माणसं आडनावरून अंदाज घेतात. मग अंदाज आडनावाचा नाही आला का तुमची पाहुणे कोणत्या कोणत्या गावात ते कमाल. परदिवशी एका बाबांनी मला प्रश्न विचारला, म्हणले भाऊ चांगलं गातो रे तू, किती वय? मी आपली बाबाची गंमत केली. म्हणलं आहे 20-22. बरं बरं, काय आडनाव? म्हणलं नांगरे. म्हणलं काय बाबा काय नाही काय? बरीच विचारपूस चालली. काय? पोरगी म्हणले आपल्याकडे. लोक वारी लिहून लग्न जमू राहिले. म्हणलं बाबा माझं लग्न झालंय दुर्भाग्यानं, आपलं दुःख लोकांना सांगू नये, पण सांगतो झालं माझं लग्न. नवरदेवच पाहिजे असेल तर भरपूर आहे आमच्याकडं. विठाल विठाल. विनोदाचा भाग सोडा. जात कधी देहावरून कळत नाही. मग या जाती झाल्या कधी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, उद्योगास्तव जाती समजल्या, मानवतेसाठी नाही उठल्या, तुकड्या दास म्हणे राष्ट्रीयता. अहो म्हणले हा भेद तुम्ही आज करू नका. या उद्योगाकरता जाती वाटलेला आहात. हा भारत देश हा विविधतेने नटलाय. पण कसा? सगळ्या जाती पाती एकत्र येऊन काम करतात, आणि नंतर ज्याला त्याला काम वाटून दिलं, जातीचं प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र दिलं, आणि तुम्ही ती कागदावर जात आणलीच पण डोक्यात सुद्धा आणली. हा भेद करू नका. करिता भेद असा का सगळा बोलला, भारत दाटुनी गळा. राष्ट्रसंतांनी सांगितले, तुकडोजी महाराजांनी, या भारताचे जर तुम्ही तुकडे केले तर या भारताची शुरांच्या रक्ताने आणि संतांच्या तपश्चर्याने ही माती पवित्र झालेली तुम्हाला कधी माफ करणार नाही. उद्योगास्तव जाती झाल्या, मानवतेसाठी नाही उठल्या, तुकड्या दास म्हणे राष्ट्रीयता. एकता एकता मार्ग न हो पांगळा, बोलला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा. याला जातीत वाटू नका. हिंद देश के निवासी सभी जन एक हे. रंग रूप वेश भाषा, जगण्याच्या पद्धती, रंग रूप वेश भाषा या वेगळ्या जरी असल्या, आता वारीत कोण रंगावरून कळते, कोण कोणत्या गावचं कळते, भाषा वेगळी आहे, पण जातीवर कधी जाऊ नका म्हणले. हे राष्ट्रसंतांनी सांगितले. त्या काळात त्यांनी बऱ्यापैकी या गोष्टी सुधारल्या. सगळ्या संतांना एक आवाज दिला, प्रार्थितो संत साधूना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. काय शक्ती द्यायची? बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी. ज्याला राजा म्हणून बसवलंय, नेता, नेता आजचा राजा आहे, आणि ज्या नेत्याला गाव सुधारायचं असतं, सगळ्याला एकत्र घेऊन काम करायचं असतं, तो नेता आज सत्तेवर बसण्याकरता सत्याला लात मारून गादीवर जातो. गया कटे मदिरा बटे सीने में नोटों का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले यहाँ घर घर चोर है. एकादशीला त्याचं नाव घेऊ नये, पण काळ्या पिशीतलं वाटल्याशिवाय जर मत भेटत नसल, दारू वाटल्याशिवाय जर मत भेटत नसल, आणि पैसे दिल्याशिवाय जर मत भेटत नसल, जो सत्याच्या गादीवर सत्तेवर येण्याकरता खोटं वागून तुमच्या आमच्या जातीचं वारं पसरून पिवळा कलर धनगराचा, आमका आमक्याचा, तमका तमक्याचा, निळा याचा, हे सगळं फोडून मतदान घेण्याचा प्रयत्न करतो, तो आताच खोटं वागतोय, तर तुम्हाला पुढं काय एक करणार आहे? विठ्ठल विठ्ठल. संतांनी सगळ्या संतांना आवाज दिलाय, हे तुम्ही सांभाळा बाबा. आणि तिथं तुकोबराय सांगतात की माझे जातीचे मज भेटो कोणी. आता थोडस मी विरोधात बोलत आलो, पण याचा भाव वेगळा आहे. जातीवर बोलूच नाही, पण जात आज समाजाच्या डोक्यातून जात नाही, म्हणून जातीवर बोलावं लागतं.
तुकोबरांना कोणती जात अपेक्षित आहे? देहाची जात अपेक्षित आहे का? अजिबात नाही. तुकोबरांच्या बोलण्याचा जर आपण वाच्यार्थ घेतला तर प्रत्येक जण हेच म्हणून आणि प्रत्येक महाराज म्हणू शकतो आणि काही काही भागात म्हणतातही आपले आपलेच घ्या बरं का सप्त्याला. म्हणजे आपल्या जातीची म्हणून मी जातच सांगत नाही लवकर, जिकडे गेलं त्या जातीचं. विनोदाचा भाग सोडा. तुकोबरा जर असं म्हणले असते की माझ्या जातीची मला भेटावी, तर आजची परिस्थिती काय असते? मग जात कोणती? देहाची जात नाही. वाच्यार्थ घेऊन चालणार नाही, त्या लक्षार्थाकडे जावं लागेल. गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा पाठामध्ये सांगायचे वाच्यार्थ आणि लक्षार्थ वेगवेगळे उदाहरणं सांगायची. पण संत वाङ्मयाचा अर्थ आज आपण वेगळा कसा घेऊ सांगता येणार नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या गीता पाठात काही श्लोक गेले. एक राजा होता शाहू नावाचा, त्यांच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण होता. तो म्हणलं, महाराज काय तुमचं वर्णन? म्हणले 1500 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीतेत तुमचं वर्णन आलं. म्हणले मला तर काय कळलं नाही बा. मी सांगतो ना. म्हणले काय? तुमचं वर्णन असं आलंय की सात्विक कर्माचं फळ भोगणारा शाहू राजा काही कालानंतर या ठिकाणी या मातीमध्ये जन्माला येईल. कर्मना सुकृत शाहूर सात्विकम निर्मलम राजा म्हणलं वा 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 वा, असा माणूस असावा दरबारात. जुन्या काळात लोक असाची स्तुती करणारे. राजा काही बोलले की वा राजेसाहेब, वा राजेसाहेब, वा राजेसाहेब, हुजूर हुजूर, जहापाना जहापाना म्हणायचे ते. आणि मग पैसे देऊन असायचे. आणि मग ते म्हणले, अहो पण मला तुमच्यावर शंका आहे. काय? आमच्या राज्यात माग एक ब्राह्मण होता मोहिते नावाचा. त्याने आम्हाला एकदा सांगितलं, तो एवढा हुशार होता पण त्याला हे कसं कळालं नाही? महाराज हे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला 1500 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं. मोहितम ना भिजानाती. त्याला काय कळणार नाही म्हणले ते. असा अर्थ घेऊन चालन का? विठाल विठाल मानी जो आपण भोगितो अधम कुंभ पाका, यातायाती धर्म नाही विष्णू दादा. यातायाती धर्म नाही विष्णू दादा, यातायाती धर्म नाही निर्णय तो ऐसा वेगळा, निर्णय तो ऐसा वेगळा. यातायाती धर्म नाही विष्णू दादा, यातायाती धर्म नाही विष्णू दादा. यातायाती धर्म संतांनी जात मांडली नाही आणि दुसऱ्यालाही मानू दिली नाही. मग जात कोणती अपेक्षित आहे? तुकोबरायांना मनाची जात अपेक्षित आहे. एखाद्याची देहाची जात वेगळी आहे म्हणून तो आपल्या विचाराचा नाही असं होत नाही. देहाची जात वेगळी असू द्या, त्याची देहबोली भाषा वेगळी असू द्या, राज्य वेगळं असू द्या, सगळं काही वेगळं असू द्या, पण त्याचे तत्व जर आपल्या बरोबर पटत असेल, तो जर काकडा करत असला तर आपण म्हणायचो तो आपल्या जातीचा आहे. तुझी जात कोणती आहे? सुतार आहे तू? 10 वर्ष झाले मला सांगितलं ना तू. पण भजन म्हणतो म्हणून आपण एकमेकात राहतो. ही आवडीची जात. जात हा शब्द गुणाने घ्या किंवा सवयीने घ्या. संतांनी कधी जात मांडली नाही. मानवी प्रसंगी त्यांनी त्यांच्या जातीचा स्वाभिमान सांगितला, पण जातीला धरून फक्त तेवढ्या लोकांबरोबर कार्य नाही केलं. प्रसंगी जात सांगितली, बाकीच्या सगळ्यांना घेऊन केले. तुकोबरा म्हणतात ना, बरे झाले देवा कुणबी केलो, पण आले भागाते करीतो तुझे नाम. सगळे सावता बाबा संत सेना महाराज सगळ्यांनी जाती सांगितल्या. आपण सगळ्यांच्या जाती बघून अभंगाकडे येऊ. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, शिंपियाचे कुळी
आमची माळीयाची जात शेत लावू बागाईत सुखा मिळा वंका जातीचे महान. पण तरी सुद्धा त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, कारण उंच नीच काही नेने भगवंत. संतांनी जात सांगितली पण जातीला धरून परमार्थ केला नाही. प्रसंगी एखादा साधू पंजाब मध्ये जर राहत असला, त्याचा देश वेगळा आहे, त्यांचा वेश वेगळा आहे, त्यांची भाषा वेगळी, त्यांचं राहण सहान खाणं पिणं सगळं वेगळं आहे, त्यांचं भजन सुद्धा वेगळं आहे, पण ते भजन जर आपल्या देवाला स्मरून जर कुठंतरी येत असेल तर तो सुद्धा आपल्या जातीचा पंजाब मध्ये भजन आहे. धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धरती धोरारी. आखोत नडो मनडो वारा, आपण जीवन प्राण उभारा, भजानले गिरनारा धरती धोरारी. हेच अर्थ जर तुकोबराचे बघितले तर देह जाऊ अथवा राहू किंवा जरी हे आकाश वर पडू. राजस्थान मध्ये भजन आहे वाहे गुरु वाहे, पंजाब मध्ये भजन आहे वाहे गुरु, कर्नाटक मध्ये गेलं तर लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अडचालो पर चालो शिर फोड्यान फोडो, अडचालो पर चालो शिर फोड्यान फोडो, मारी कन्हैया आणि खेळ्यान खेळो गवळणी थकविल्या. सगळ्या जाती सांगितल्या, भाषा सांगितली. केरळ मध्ये जा, पावगा दाताला रे पावगा दाताला, पावगा दाताला रे पावगा दाताला. अरे मी नंदाचा गेलो, अरे मी नंदाचा गेलो, अरे मी हिवान मेलो, अरे मी नंदाचा गेलो. घे माझे कोयतो देवा पाया पडतो, घे माझे बोलतो देवा पाया पडतो. काय कळतं आपल्याला? पावगा दाताला पावगा दाताला, मी हिवा न मेलो, घे माझे कोयता हा शब्द आपल्या लक्षात आहे बुवा, बाकीचं नाही. एखादे दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात राहत असतील, देश म्हणजे भाषा वेगळी, 7 समुद्राच्या पलीकडे इंग्रजी भाषा असू द्या, मग तिकडे परमार्थ नाही का आहे ना, हरे रामा हरे रामा 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 हरे हरे. आम्ही अयोध्येला गेलो होतो, पूजनीय बाबाजींचं कीर्तन होतं, मंदिरही पहिल्यांदाच पाहण्याचा योग, आणि प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांचं कीर्तन गाण्याचे योग म्हणून आम्ही गेलो. गोरा गोरा माणूस, पांढरा एकदम, दुसऱ्या देशातला. ते मंदिर असं बघत होता, थोडं वयस्कर होता पण फिट मध्ये होता बॉडी वगैरे, आणि त्याची बघण्याची दृष्टी मंदिराकडे अशी होती, असा बघत होता तो की जणू काय तो कार सेवकामध्ये होता की काय. आणि त्याच्या मुखातून शब्द बाहेर येत होते. आता मला काही जास्त इंग्रजी येत नाही, जास्त शाळाही झाली नाही, पण पैसे पाणी मोजा इतकी झाली. त्याची भाषा होती, भजन करत होता तो, भाषा वेगळी आहे, देश वेगळा आहे. आय डोंट नो हाऊ डू प्रेम, डोळ्यातून पाणी येत होतं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आय डोंट नो हाऊ डू प्रेम, राम भक्त प्रेम प्लीज कमनिया आर अरली, राम भक्त प्रेम प्लीज कमनिया आर अरली, इन माय हाऊस टू स्टे, आय डोंट नो हाऊ टू प्रेम. त्याला असं सांगायचंय, काय देवा तुझी लीला आहे. अरे माझ्या आर्त हाकेला जागून तू माझ्या घरी आला, लवकर आला. जसं आईसाहेब द्रौपदी करता आला. भाषा वेगळी, देश वेगळा आहे. संतांनी सगळ्या भाषा, सगळ्या योनीतलं भजन आपल्याला शिकवलंय. एखादा पशु जरी होता, जटायू पशु होते, पण त्यालाही भक्त म्हणण्यात आलं, कारण तो आपल्या जातीचा होता. माझी जातीचे मज भेटो कोणी. एक शांतीब्रह्मनाथ बाबांचं भारुडे, आता मला त्याचा सुरुवात आठवना. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी धारी दिसत. नाही झालं काय, विषय तो नाही. आषाढीवारी सगळे दमलेले, सगळे पावले किंवा सगळे दमले, त्यामुळे थोडस, आणि आपली वेळ झाली.
एक गिळा वयासी धावत, एक गुरकावनी बोलत, आणि एक साधूच संन्यासाचं वर्णन आहे. पण त्याची ध्रुपदाची भाषा अशी, अग ग ग ग ग ग कसं करतय म्याऊ म्याऊ. मला सांगा, म्याऊ म्याऊ भाषा ही माणसाची का कुणाची? मांजराची. पण संतांनी सगळ्या भाषेतला परमार्थ आपल्याला शिकवला. भलं तो कुत्रा असू द्या, पण तो जर पांडुरंगाच्या दारातला असेल तरी तो माझ्या जातीचा आहे. ही जात देहाची नाही, मनाची जात तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे. म्हणून तुकोबाऱ्या पांडुरंगाकडे मागणी करतात. विठोबा रखुमाई, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी. देवा काय होईल त्याने? मला माझ्या आवडी निवडी म्हणजे मला सगळ्यात त्याच्याबरोबर पूर्ण करता येतील. कारण तो जर पुढचा भजन करत असेल, त्याच्या घरातून सकाळी जर काकड्याचा आवाज येत असेल तर मी त्या काकड्याला जाऊ शकतो, बोलवतो दुसऱ्या जातीचा असू दे. माझ्या आवडी निवडी त्याच्याबरोबर पूर्ण होतील. आणि मग आवडी ज्या हरी, जात कोणती पाहिजे? तुकोबा तुम्हाला म्हणले, ज्याला अंतकरणातून देव आवडतो. आवडी ज्या हरी अंतरापासून ऐसी याचे मनी आर्त माझी. एवढी एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. ही जात तुकोबांना अपेक्षित आहे. मग बाहेरून आपण आता परमार्थ करत नाही का? सगळ्यांनी पांढरा पोशाख घातला, गंध लावला. कोणतरी काल परवा सांगितलं, चोर मोठा गंध लावतो, आपण बारीक लावतो. टिळे टोपे माळा देवाचे का? बाहेरून परमार्थ चालूच आहे, पण ज्याच्या अंतरंगात परमार्थ नाही, ज्याच्या बाहेरून परमार्थ तुकोबाऱ्या म्हणतात तो मला नको. पंढरपूरमध्ये गर्दी कमी नाहीये, पण ज्याला अंतकरणातून देव आवडतो, हरी आवडतो, तू आवडतो देवा, तू मला पाहिजे, तो आमच्या जातीचा आहे. अंतरंगातला परमार्थ वेगळा असतो. बाह्य रंग वेगळं ना अंतरंग वेगळं. दाखवायचं एक आणि आतमध्ये एक, याला अनेक प्रमाण आहे. सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा, किंवा मोले घातले रडाया नाही असू. आणि वरून रडून दाखवायचं, पण अंतकरणात काय दिलं? लाभ आहे, पैसे दिले म्हणून. एकाचा बाप मेला, मरू नाही मेला, त्याला मी काय करू? मेला. आणि मुलगा अमेरिकेत होता, अमेरिकेतून मुलगा आला, त्याने तिकडं केलेली ती बायको इकडं आणली. तिला मराठी भाषा येत नव्हती, हे प्रेतयात्रा वगैरे रामनाम सत्य तिला काही माहित नव्हतं. दोघं बापाच्या प्रेताजवळ, मुलगा रडू राहिला, पण बायको काय रडायला तयार नाही. धर्मपत्नी त्याची रडायला तयार नाही. हा म्हणला, अगं रड, माझे वडील तुझे सासरे कोट्यावधीची प्रॉपर्टी आपल्याला सोडून गेले. ते म्हणले, आय एम नॉट क्राईंग, मला रडता येत नाही म्हणले. जास्त शिकलं की रडता येत नाही. मग हे पैसे वापरून तुम्ही रडणारे आणा. ते म्हणले, भाड्याने रडायचे. मग गावात एका मुकादमाला त्यांनी फोन केला, ओ मुकादम, एक 7-8 महिलांची टोळी पाहिजे होती म्हणले अर्जंट. काय कांदे भरायचे का, कपाशी लावायचे? नाही म्हणले, वडील मेले. हो कळाल ते. मग रडण्याकरता माणसं नाही बाबा, मोठमोठे पाहुणे येतील, तोंडात माती घालतील, एवढे पैसे कमवले, पण 4 लोक प्रेताजवळ रडायला नाही. 7-8 महिला पाठवून द्या. अहो पण त्यांना काम आहे, त्यांचा काय मोबदला असेल ते देऊन टाकू. आणि हो बरं ठीक आहे पाठवतो. आणि मोठाले आवाजाचे पाठ म्हणले, पांढरी 4, पांढरी 3 4. बरं, मग तिकडून त्या 7-8 महिला मावश्या आल्या. त्यांची एक मुकदम होती पुढे बॉस, आणि बाकीच्या सगळ्या मागं पुढे म्हणले प्रेत इथं, सगळ्या तिथं बसल्या. पाहुणे यायला हळूहळू सुरू झाली. आता काय देणार बो तुम्ही, असा त्यांचा करार झाला. म्हणले पैसे काढायला मला काही वेळ नाही, आमचं खळं झालंय म्हणले तुरीचं. अंतरंग बघा, तुरीचं खळं झालं, तुरीला भरपूर भाव होता. म्हणले तुम्हाला 30-30 किलो तुरी देऊन टाकतो. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आणि रडायचं ठरलं. आणि मग पाहुणे यायला सुरुवात झाली, पण रडायला काय सुरुवात व्हायला. मग मागच्या एका मावशीनं पुढच्या त्या मावशीला असं डवसलं, करणं सुरू रडायला. आले पाहुणे, ती म्हणली बाई रडायला सुरू करते, मला तर सगळ्यात तुरी दिसू राहिले. म्हणले अगं तुरी भेटणार आहे पण रड. अगं म्हणले रडते, पण हा मेला का डोळे झाकून झोपला, याचं नाव गाव इतिहास दादा अण्णा काका काय म्हणत होते. द्रुपद लावायला नाव नको का, ते तर विचारत राहिलं. एवढ्या लोकात कसं विचार? म्हणले मन अण्णा, मन अण्णा. बरं अण्णा, अण्णा बरे होते ना. बाकीचे मागचे द्रुपद धरायचे. हाऊ ना ग बाई, अण्णांनी गावाचं लय चांगलं केलं ना. हाऊ ना ग बाई. कीर्तन नसल्यावर जमू शकतं या. हा, नंतर अण्णांनी मुलगालाही शिकवला ना, अण्णांनी सूनलाही शिकलेली केली ना. अण्णा मेले पण आम्हाला 30-30 किलो तुरी देऊन गेले. आणि डोळ्यात एक पाण्याचं थेंब नाही. मोले घातले तुकोबारे म्हणतात असं बाह्य रंगानं. जसं खाटीक हा स्नेहवादी पशुपाळी. एखादा खाटीक सुद्धा बकऱ्याला हिरवा हिरवा चारा खाऊ घालतो, पण कशाला? कापावया नळी तयासाठी.
का अंतरंगातला पाहिजे, ज्याला देव आतून आवडतो. आतून देव आवडणारे फक्त संत आहेत. विठ्ठल विठ्ठल आवडीच्या हरी. तुकोबा किती तुम्हाला ओढ लागली त्याची, त्याच्याकरता माझे डोळे सारखी वाट बघतात. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे. भेटल्यावर काय सुपळ हा जन्म होईल तेथोनी, देता आलिंगन वैष्णवाची. वैष्णव ही जात तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे. कोण वैष्णव? 20 आणि 9 किती होतात? 20 आणि 9 29, 20 9 वैष्णव. अशा 29 उपवास आहेत आपल्या वारकऱ्यांमध्ये. 24 एकादशी आणि 5 महत्वाचे पर्व काळाचे उपवास. अशी 29 उपवास धरणारा वारकरी वैष्णव हा माझ्या जातीचा आहे. तो मला भेटावा, त्या दिवशी माझ्या जीवनाची सार्थकता होईल. आणि मग तुकोबा आहे त्या दिवशी तुमच्या जीवनाची सार्थकता झाली तर तो दिवस कसा राहील आणि तुम्ही त्या दिवशी काय करता, तुकोबा हे अभंगाच्या शेवटच्या चरणात जलद मध्ये सांगतात. तुका म्हणे तोची सुदीन सोहाळ, तुका म्हणे तुझी सुदिन सोहळा, आवया गोपाळा धनीवरे, आवडे जाहरी अंतरा पातोरे, ऐसियाचे मनी अंतमाज. बाबासाहेब महाराज म्हणते काय म्हणलं मीच अभंग आज पाठ केला आणि काय सांगू तुम्हाला. ऐका, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धनीवरी. कोण गोपाळ? गोपाळ जाते आहे ना, तो गोपाळ नाही. हा जो हरी हा वैकुंठ वनी आला पुंडलिका लागुनी. इथं जी पांडुरंग परमात्मा आले ती एकटे नव्हते आले. 9 लक्ष गोधने 700 सवंगडी, रामकृष्ण गडी चालता ती. ते सगळ्या गाया घेऊन आले ना आपण सगळे वारकरी गोपाळ आहेत, त्याच्याबरोबर आपण राहतो. असा असणारा गोपाळ पांडुरंग परमात्मा, त्याला आम्ही सारखं सारखं गात राहू. आषाढी असू द्या, कार्तिकी असू द्या, रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊलीश्वर माऊली. स्वामीजींनी सांगितलं बाबाजीला आवडत असं बोला, जास्त गोंधळ करू नका. आणि बाबाजींना आवडत तेच आपल्याला करायचे, पुढे तुम्हाला जे आवडत ते आम्हाला करायचे. कारण आमचे बाप दादे सगळे उघडला कोण कोणच मेले, फक्त एवढं की ते घरी मेले आणि आम्ही भजन करता करता मेलो बरं होईल एवढ्याला. या आशीर्वादाच्या पर्व काळावरती पांडुरंग परमात्मा एकच विनंती करतो, तुमचं आमचं सर्वांचं थोडं थोडं आयुष्य तुझे बाबाजींना लाभवत त्यांची शताब्दी पाहण्याची योग आपल्याला यावं. आणि त्याच्याबरोबर फक्त आयुष्य नको, आयुष्याबरोबर त्यांना आरोग्यही मिळावं, जे त्याचा त्रास नको, डोळ्यासमोर करता यावं हीच विनंती करतो, प्रार्थना करतो पांडुरंग परमात्म्याला. सर्वच मंडळी उपस्थित आहेत, काहींची नावं राहिली, तुझे काका आहेत, आदरणीय स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज आहेत, सर्वच वारकरी आहेत, सर्वांना धन्यवाद देतो. एखादा शब्द चुकला असेल, अंतकरणात टोचला असेल, तो कॅमेरामॅन आमच्या सोमनाथ भाऊ वाघोरे श्री हरी चॅनल एकच करून टाकतील आणि झालेली सेवा बाबाच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल